आज भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे, पण आजही अशी अनेक राज्ये आहेत जिथे भाजपची सत्ता नाही. कोणती आहेत ती राज्य आणि तिथे कोणाची सत्ता आहे? भाजपला या राज्यांमध्ये का शिरकाव करता आला नाही, जाणून घेऊयात. भाजपची सत्ता नसलेली राज्य. केरळमध्ये डावे किंवा काँग्रेसची सत्ता आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता आहे. पंजाबमध्ये आहे आम आदमी पार्टी. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसची सत्ता आहे. तमिळनाडूमध्ये TVKची सत्ता आहे. आता प्रश्न येतो की भाजप तिथे का नाही? याची मुख्य कारणं. पहिलं कारण प्रादेशिक अस्मिता. तमिळनाडू, केरळ आणि पंजाब यासारख्या राज्यात स्थानिक भाषा आणि संस्कृतीची अस्मिता खूप प्रबळ आहे. तिथे स्थानिक पक्षांचे वर्चस्व जास्त आहे. दुसरं कारण म्हणजे दक्षिण भारताची वेगळी दिशा. दक्षिण भारतातील मुद्दे आणि राजकारण उत्तर भारतापेक्षा वेगळे आहेत. तिथे भाजपला अजूनही हिंदी पट्ट्यातील पक्ष म्हणून पाहिले जाते. तिसरं कारण म्हणजे तगडे स्थानिक चेहरे. सिद्धरामय्या, रेवंत रेड्डी, अभिनेता विजय यासारख्या नेत्यांचा प्रभाव त्यांच्या राज्यात भाजपच्या नेत्यांपेक्षा जास्त राहिला आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली असली तरी दक्षिणेकडील राज्य आजही भाजपसाठी कठीण आव्हान आहेत. तुम्हाला काय वाटतं, 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या राज्यात आपलं खातं उघडेल का?